घटस्थापनेच्या मुहूर्तावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मशाल चिन्हाला उद्देशून गोंधळ गीत लॉन्च केलंय। मशालीनं असुरांचा संहार करणार असे या गीताचे बोल आहेत। गोंधळ गीत लॉन्च झाल्यावर उद्धव ठाकरेंनी एकनाथाच्या तोतयगिरीचा नायनाट करणार अशी टीका केली आहे। पाहूयात। न्यायदेवतेवरती विश्वास आहे पण अजूनही न्याय मिळत नाहीये। मग आम्ही असं ठरवलं की शेवटी जगदंबेला त्याचं साकडं घातलं पाहिजे की आता तू तरी दार उघड। न्याय मंदिरामध्ये न्याय मिळत नाही, त्यामुळे जगदंबेला साकडं आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी घटस्थापनेलाच पक्षाचं गोंधळ गीत लॉन्च केलं। असुरांचा संहार कराया मशाल हाती दे, सत्वर भुवरी ये ग अंबे, सत्वर भुवरी ये, असे या गोंधळ गीताचे बोल आहेत। गेले 2-2.5 वर्ष आम्ही न्याय मंदिराची दारं ठोकवत आहोत। हात दुखायला लागले। न्यायदेवतेवरती विश्वास आहे पण अजूनही न्याय मिळत नाहीये। मग आम्ही असं ठरवलं की शेवटी जगदंबेला त्याचं साकडं घातलं पाहिजे की आता तू तरी दार उघड। आणि आम्ही जनतेच्या न्यायालयात आता न्याय मागण्यासाठी जातो आहोत। असुराचा संवाद जे त्यांच्या सरकारमध्ये माता भगिनींची इज्जत नव्हती, अशा असुरांचा निपात या देवीकडून होईल। आम्ही त्यांच्या आरोपांना कामातून उत्तर देणार आहोत। देवीला सर्व माहित आहे की देवीच्या आशीर्वादाने पुन्हा महायुतीचं सरकार येईल। सत्ता संघर्ष आणि आमदारांच्या अपात्रतेचा निकाल अद्याप सुप्रीम कोर्टामध्ये लागलेला नाही, त्यामुळे जनतेच्याच न्यायालयामध्ये जाणार असं सांगतानाच एकनाथाच्या नावानं सुरू असलेल्या तोतयागिरीचा नायनाट करणार असा हल्लाबोल ठाकरेंनी केलाय। एकूणच राज्यामध्ये जी काही तोतयगिरी चाललेली आहे आणि त्या तोतयगिरीचा उल्लेख मी एवढ्यासाठी केला की असंच अराजक शिवछत्रपतींच्या आधी संपूर्ण देशावर आलं होतं आणि तेव्हा संत एकनाथाने ती जी आरोळी मारली होती, बाई दार उघड। आज तर एकनाथांच्या नावाने सुद्धा तोतयगिरी करणारे खूप दिसत आहेत। तर या तोतयगिरीचा नायनाट करण्यासाठी आपण हे जगदंबेचं गाणं नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्या देवीच्या चरणी, जनतेच्या चरणी सादर करत आहोत। एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांची टीम ही समर्थ आहे, सक्षम आहे। त्यांच्यानं तोतयागिरी करण्याची गरज नाही। आम्ही एका जीवाचे आहे, एका दिलाने आम्ही बाहेर पडलेलो आहे। त्याच्यामुळे तोतयागिरी चमचेगिरी तुम्ही काँग्रेसची करताय, राष्ट्रवादीने काँग्रेसचे उद्धव ठाकरे तुम्ही चमचेगिरी करताय। तुम्ही कोणाला तोतयागिरी शिकवू नये। तुम्ही कोणाबद्दल पहिले बोलताना आता येणाऱ्या काळात तुमचे काय हाल होणार आहे हे पहिले तुम्ही पहा। उद्धव ठाकरे यांनी अमित शहांना देखील इशारा दिलाय। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतून अमित शहांनी आपल्याला धोका देणाऱ्या उद्धव ठाकरेंना रोखायचं आहे असं म्हटलं होतं। आता दसऱ्याच्या मेळाव्यात अमित शहांच्या वक्तव्याचा फडशा पाडणार असं सांगून ठाकरेंनी टार्गेटवर शहा असणार हे दाखवून दिलंय। अमित शहा येतात आणि परत तुमचा पक्ष फोडण्याची भाषा करताय। त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टीचा फडशा मी दसऱ्याला शिवाजी पार्कवर घेणार आहे। आता जरा सणासुदीचे दिवस आहेत पण आपल्या कर्तव्याला कोणी विसरू नये म्हणून या गाण्याच्या निमित्ताने थोडस आम्ही एक प्रयत्न करतो। धारा 370 कलम असो, जे त्या ठिकाणी धाडसाचे निर्णय घ्यायचे होते तो धाडसी गृहमंत्री म्हणून अमित भाईंची ओळख आहे आणि त्यांचा फडशा उद्धव ठाकरे कसा काय पाडू शकतात। परंतु उद्धव ठाकरेंना तोंडाची वाफ फक्त घालवायची आहे। कोण कोणाचा फडशा पाडतं, कोण कोणाच्या लक्षात आहे हे त्या ठिकाणी निवडणुकीतच उत्तर मिळेल। अमित शहांच्या टार्गेटवर उद्धव ठाकरे आहेत, त्यामुळे ठाकरेंच्याही निशाण्यावर शहाच आहे। प्रचार सुरू झाला की त्याची झलक दिसेलच। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।